आकाशवाणी. आकाशवाणी रत्नागिरी घेऊन आली आहे लोकप्रिय अभिनेता, उत्तम वक्ता, प्रख्यात लेखक आणि अर्थतज्ज्ञ श्रीयुत दीपक करंजीकर यांची मुलाखत. श्रोतेहो नमस्कार. रत्नागिरी आकाशवाणीच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. या कार्यक्रमाअंतर्गत वेगवेगळ्या क्षेत्रातल्या अनेक व्यक्तिमत्वांचा धांडोळा घ्यायचा आपण नेहमीच प्रयत्न करतो. याच मालिकेअंतर्गत आज आपल्यासोबत आहेत लोकप्रिय अभिनेता, उत्तम वक्ता, प्रख्यात लेखक, कुशल अभियंता आणि प्रगल्भ विचारवंत दीपक करंजीकर. या सगळ्या आयामांपलीकडे जाऊन दीपक करंजीकर आपल्या सर्वांना माहीत आहेत एक चिकित्सक अर्थतज्ज्ञ म्हणून. दरवर्षी बजेट जाहीर झाल्यानंतर त्यांचं विवेचनपूर्ण व्याख्यान आपण आवर्जून ऐकतो. आपल्यासारख्या सामान्य माणसांना बजेट समजावून सांगण्याचं अंगभूत कसब करंजीकर सरांकडे आहे. मराठी साहित्याच्या इतिहासात विशेष नोंद घेतली जावी अशी दैदिप्यमान कामगिरी करंजीकर सरांच्या नावावर आहे. त्यांनी लिहिलेली घातसूत्र ही कादंबरी सध्या प्रचंड गाजतीये. अनेक विचारवंतांनी खुल्या दिलानं तिचं कौतुक केलंय आणि महत्त्वाचं म्हणजे या कादंबरीला प्रचंड मोठा रसिकाश्रयसुद्धा लाभतोय. प्रकाशनानंतरच्या 3ऱ्या आठवड्यात घातसूत्रची 2री आवृत्ती प्रकाशित झाली आहे आणि महिनाभराच्या अवकाशात 3ऱ्या आवृत्तीच्या प्रकाशनाला सुरुवात झाली देखील. वेगवेगळ्या प्रतलांवर अनेक भूमिका सहजी निभावणाऱ्या करंजीकर सरांच्या या नेणतेपणाबद्दल आज आपण जाणून घेऊया त्यांच्याचकडून. सर, भल्याभल्यांना हेवा वाटावा इतकं कलावैविध्य, गुणवैशिष्ट्य तुमच्यापाशी आहे. यातलं तुम्हाला सर्वात जवळचं म्हणजे सगळ्यात आवडतं कोणते? सर्वप्रथम रत्नागिरी आकाशवाणीच्या सगळ्या श्रोत्यांना माझा मनापासून नमस्कार. आयुष्यात अशी काही जागा असतात तिथे जाणं हे आपलं भाग्य असतं असं आपण समजतो. मला आकाशवाणी ही जागा अशीच लहानपणापासून वाटत आलेली आहे. माझं सगळ्यात जास्त प्रेम म्हणाल तर माझ्यातल्या लेखकावर आहे. मी जरी अभिनेता असलो आणि भाषणं देत असलो, वक्ता असलो, अर्थतज्ज्ञ असलो तरीसुद्धा लेखनाचं जे फ्रेमवर्क असतं किंवा जो पट असतो तो तुम्हाला जास्त अंतर्मुख करतो. कारण तुम्ही लिहिलेले शब्द हे काळाच्या पाण्यावर वाहून जात नाहीत, ते टिकून राहतात. एखादा अभिनय केलेला वाहून जातो, कारण नाटक बंद झालं की लोक तो बघायला मिळत नाही. पण जे शब्द असतात ते तुमच्यानंतर टिकून राहतात. त्यामुळे या सगळ्या अस्थिर अशा आपल्या आयुष्यातली सगळ्यात स्थिर गोष्ट कुठली असेल तर ते लिखित शब्द आहे आणि म्हणून त्याच्यावर माझा जास्त जीव आहे. चित्रपट आणि नाट्य अशा दोन्ही प्रतलांवर तुम्ही अभ्यासू, प्रयोगशील आणि कलासक्त अभिनेता म्हणून ओळखले जाता. एक चतुरस्त्र अभिनेता म्हणून काम करण्याच्या दृष्टीने भूमिकांची निवड करण्यामागे तुमचा कोणता विचार असतो? मुळात कसं आहे, चित्रपट आणि नाटक हे 2 वेगळे मीडिया आहेत. अगदी बरोबर. म्हणजे मी नेहमी असं म्हणतो की नाटक हा ॲब्सेन्सचा मीडिया आहे. याचा अर्थ असा की नाटक लोकांच्या मनात घडत असतं आणि त्याचं रिफ्लेक्शन लोक रंगमंचावर बघतात आणि ते मॅच झालं किंवा नाही झालं तर अशा दोन्ही वेळी ते नाटकात गुंतून पडतात. चित्रपट हा प्रेझेन्सचा मीडिया आहे. कॅमेरा दाखवेल तेच तुम्ही बघू शकता, त्या पलीकडे तुम्ही जाऊ शकत नाही. त्यामुळे अभिनेता म्हणून काम करताना नाटकातला अभिनेता म्हणून नाटकातला एक नाटकातला एक अभिनेता हे माझ्या दृष्टीने सगळ्यात चॅलेंजिंग गोष्ट असते. कारण एका वेळेला तुम्ही अभिनय करत असतात, तुम्ही ट्रान्सफॉर्म करत असतात, लोकांशी संवाद साधत असतात, लोकांच्या स्वस्थतेचा तुमच्यावर परिणाम होत असतो, तुमचे सहकलाकार असतात आणि एक मुक्त मंच असतो जो कुठेही कॅमेऱ्यासारख्या एका छोट्या नेत्रभिंगाने तो सीमित झालेला नसतो, त्याचा अवकाश मुक्त असतं. त्यामुळे नाटकातला अभिनय हा मला जास्त आवडणारी गोष्ट आहे. ती लाईव्ह आहे. चित्रपटातल्या अभिनयात रिटेक असतो. एखादा नाही चांगला झाला सीन तर परत शूट करता येतो, तुम्ही तो ठीक करू शकता. त्यामुळे त्यातली उत्स्फूर्तता कदाचित कमी होत जाते. पण नाटकात असं नसतं, ती चुकीला माफी नाही, तुम्ही चुकलात की चुकलात, टाळी आली किंवा नाही आली, पण यू हॅव टू मूव्ह ऑन. तर हे खरं आयुष्याबद्दल पण लागू होतं की नाही, आयुष्यात तसंच असतं, जो क्षण संपला तो संपला, परत येत नाही. तर त्यामुळे ते जास्त मला आवडतं. नाटकातला अभिनय हा माझा जास्त जवळचा आहे. तुम्हाला आजपर्यंत आवडलेली तुमची भूमिका कोणती आहे? त्या एका वळणावर नावाचं नाटक जे मी भारतात अमेरिकेतून आल्यावर पहिल्यांदा केलं, त्यातली ती भूमिका मला खूप आवडली. कारण ती एका स्पिरिच्युअल गुरुची भूमिका होती आणि तिला खूप शेड होत्या.
दुसरं मी प्राईस टॅग नावाचं एक नाटक पुण्याच्या एका संस्थेकडून केलं होतं. त्यातल्या एका अत्यंत माजुरड्या अशा नगरसेवकाची ती एक भूमिका ती मला खूप आवडली. मला या 2 भूमिकेतला फरक कळताना असं लक्षात आलं की एक सटल, दोन्हीकडे अभिनय सटल होता, पण एका सटल अभिनयातनं येणारी 2 वेगळी एक्सप्रेशन्स असू शकतात, हो. या दोन्ही भूमिकांनी मला शिकवलं. त्यामुळे मला व्यावसायिक नाटकात माझ्या त्या एका वळणावर हे माझं अत्यंत आवडतं नाटक आहे आणि प्रायोगिक याच्यावर प्राईस टॅग नावाचं नाटक प्रदीप वैद्यांनी लिहिलं, ते माझं अतिशय आवडतं आहे. सर, आपण एक संवेदनशील आणि प्रयोगशील लेखक, अभिनेता म्हणून परिचित आहात. आपल्यातल्या या कलागुणांचा इतर क्षेत्रात काम करताना काही उपयोग होतो का, आणि तुम्ही तो कसा करून घेता? या सगळ्या म्हणजे हे प्रत्येक माणसाच्या बाबतीत खरं आहे मॅडम, की आपले सगळे गुण हे कन्व्हर्ज होत असतात. हां. ते एकमेकांना पूरक असतात, ते कॉम्प्लिमेंटरी असतात. म्हणजे मी नेहमी उदाहरण देताना असं म्हणतो की पाकिटमार असलेल्या माणसाचं अक्षर चांगलं असू शकत नाही. तसं तुम्ही अभिनेता असाल, तुम्ही लेखक असाल, तर हे सगळे तुमच्या सर्जनशीलतेचे वेगवेगळे आविष्कार आहेत. अगदी. त्यामुळे याचा सगळ्याचा जो सोर्स आहे, जो उगम आहे, जो स्रोत आहे, ते सर्जनशील मन आहे. ते जगाकडे आसूसल्या नजरेनं, जगाकडे अधिकाधिक संवेदनशील नजरेने पाहण्याचे दृष्टिकोन आहेत आयुष्याचे. त्यामुळे या दोन्ही एक्सप्रेशन्समध्ये ते मदतीचं होतंच. म्हणजे मी जेव्हा भाषण करत असतो तेव्हा मला एक माझ्यातला परफॉर्मन्स जागृत असतो, जो स्टेजवर परफॉर्मन्स असतो तो. त्यामुळे तो परफॉर्मर भाषण करताना कुठे आवश्यक ते वाक्यांवर जोर देईल, कुठलं वाक्य अभिनीत केल्यासारखं कुठे पोचवू शकेल. अभिनयाचा अर्थ मी खोटं बोलतो असं नाही वक्ता म्हणून, बरोबर. पण ते मी अधोरेखित करू शकतो, ते अधिक ताकदीने पोचवू शकतो. मुद्दा महत्त्वाचा कुठला आहे, जोर कशावर द्यायचा आहे, कर्त्यावर द्यायचा आहे, कर्मावर द्यायचा आहे का क्रियापदावर द्यायचं आहे, हे अभिनेत्याला जाण असते. ती वक्त्याला, अभिनेता असेल तर त्याची मदत होते. लेखक म्हणून आपण ज्या गोष्टी अनेक स्पंजासारख्या शोषून घेतो समाजातल्या, त्या सगळ्या शोषलेल्या गोष्टींची एक शोषणाची सवय लागते. म्हणजे एखादी गोष्ट आपण ग्राफ्स करण्याची, शोषून घ्यायची सवय लागते आणि त्याच्यामुळे अभिनेता म्हणून वावरताना, लेखक म्हणून या सगळ्या शोषून घेण्याच्या किंवा अभिनीत करताना या गोष्टींचा मला उपयोग होतो. ते एकमेकाला पूरक असतं. कारण मला असं लक्षात येतं अभिनय करताना की इतक्या प्रकारची माणसं हे बघणार आहेत. हो. त्यामुळे सगळ्यांपर्यंत जाईल असं आपल्याला काहीतरी केलं पाहिजे, वेअर एव्हरीबडी विल गेट कन्व्हिन्स. आणि ते जे असतं एव्हरीबडी, तो जो कॅनव्हास आहे, तो लेखकामुळे मला शक्य आहे, अदरवाईज अवघड होता. अच्छा. एक सर्वसामान्य माणसांच्या मनातला एक प्रश्न तुम्हाला मला विचारावासा वाटतोय. जरूर. आत्ता जो पुलवामा हल्ला झाला, हं. तर या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने युद्ध करावं, असं एक प्रत्येक माणसाला आतून वाटत होतं आणि अनेकांनी ते सोशल मीडियावर असेल किंवा इतर ठिकाणी व्यक्तही केलं. गप्पांमधून सुद्धा ते पुढे येत होतं की अरे नाही, भारताने युद्ध केलं पाहिजे, पाकिस्तानला एक योग्य उत्तर, ठोस उत्तर दिलं पाहिजे. आम्ही सामान्य माणसं म्हणून जगताना आम्हाला असं वाटतं, त्यावेळेपुरती ती आमची देशभक्ती एकदम टोकाला आलेली असते आणि ती एक प्रतिक्रिया आहे त्याची. त्यामुळे असे एक मतप्रवाह त्यावेळचा एक होता. हा धागा पकडून मला असं विचारावंसं वाटतं की युद्धाचा अर्थव्यवस्थेवर नेमका काय परिणाम होतो आणि युद्ध करणं इतकं सोपं आहे का? तुम्ही फार कळीचा प्रश्न विचारलात. माझ्या गातसूत्र या पुस्तकामध्ये युद्धावर 2-3 प्रकरणं आहेत. हां. म्हणजे दोन्ही महायुद्ध मी कव्हर केली आहेत. पण त्याच्या आधी मी युद्धाची मीमांसा अशी केली आहे की युद्ध हा एक अत्यंत यशस्वी असा बिझनेस प्लॅन असतो. अच्छा. फार कमी देश असे आहेत जे युद्धाकडे धार्मिक दृष्टिकोनातून बघतात, उदाहरणार्थ भारत आणि पाकिस्तान. पण तसं नाही आहे. युद्ध हा ज्यांना युद्ध व्हावंसं वाटतं अशा काही सूत्रधार लोकांना तो एक अत्यंत यशस्वी ठरलेला, प्रचंड नफा मिळवून देणारा असा एक बिझनेस प्लॅन आहे. अच्छा. आता पुलवामाचा हल्ला होणं आणि या 2 वेगळ्या गोष्टी अशा करत आहे की कुठल्याही देशामध्ये अतिरेक्यांनी हल्ला करणं आणि त्या देशातल्या नागरिकांना याचा आपण सूड घेतला पाहिजे, याचा बदला घेतला पाहिजे, यामुळे उफाळलेला राग हा शांत करण्याकरता तोच एक उपाय असं वाटत राहणं, ही अत्यंत नैसर्गिक प्रतिक्रिया आहे. बरोबर. ती सामान्य माणसाची असते, तशी कुठल्याही माणसाची ज्याला मन जागृत आहे त्याची प्रतिक्रिया होणारच. कारण आरेला कारे अशी ती प्रतिक्रिया नाही आहे. बरोबर. तर मला का त्रास तुम्ही दिलात, मग तुम्हाला का त्रास होऊ नये, असं एक जेन्युइन ज्याला एक प्रश्न तयार होईल अशी ती प्रतिक्रिया आहे. पण युद्धाचं जे गणित आहे ना, ते अर्थकारणं अशी इतकं घट्ट निगडीत आहे की तिथे तुम्हाला असं नाही करता येत की बाबा युद्ध करायचं ना, मग गणित अर्थकारणाचं आधी मांडायला लागतं की काय खर्च, याच्यातनं काय अर्थकारण घडणार, याचा किती अर्थव्यवस्थेवर ताण येणार,
आणि हे सगळं समजून घेऊन युद्ध करणं हे राज्यकर्त्यांची रिॲक्शन असू शकते. ते सामान्य माणसासारखे दुःखी असतातच, त्यांना राग येतोच. अच्छा. पण त्याचं आता मी रागाचं रूपांतर जेव्हा एखाद्या घटनेत करायला जाईल युद्धासारख्या, तेव्हा त्याची माझी अर्थव्यवस्था किती हुरपळून निघेल. हां. तर त्याचा विचार त्यांना करावा लागतो. म्हणून जशी जशी माणसं अर्थकारणाकडून युद्धाकडे बघायला लागतात, आणि जसं मी म्हटलं की काही लोक बिझनेस प्लॅन म्हणून बघतात, एखाद्या राज्यकर्ते लोकांच्या भावना समजून घेऊन अर्थव्यवस्था विस्कळीत होईल इतका याचा परिणाम झाला तर ते रोगापेक्षा औषध भयंकर असं होईल ना. हो. त्यामुळे तसं बघायला लागतं. मला असं वाटतं की आपण ते अतिशय योग्य पद्धतीने बघितलं, आपण त्याची एक प्रतिक्रिया नोंद केली, त्याचं आपण एक उत्तर दिलं अतिशय मर्यादित असं. तुम्ही एक लक्षात घ्या, पुलवामाचं आपलं जे उत्तर आहे ते पाकिस्तानी नागरिकांना टार्गेट केलेलं नाही, हां. ते त्या लोकांना टार्गेट केलेले जे दहशतवादी आहे, आणि तेवढंच करून आपण परत आलोय. बरोबर. याला म्हणतात संयमित उत्तर. म्हणजे मला जिथे म्हणजे गुडघ्याला दुखत असेल तर गुडघ्याला औषध लावलं आपण. बरोबर. आपण उगीच त्यांना स्लिपिंग टॅबलेट घ्या, डोकं जे औषध घेऊन ठेवा, एक अँटॅसिड घेऊन ठेवा, असा काही मारा करत बसलो नाही. बरोबर. त्यामुळे ते नेमकं झालं असं मला वाटतं. सर, आता अर्थव्यवस्थेला धरून अजून एक प्रश्न, की सर्वसामान्य माणसाचा शेअर मार्केटशी येणारा संबंध हा खरं तर स्वप्नवत असतो. म्हणजे त्याला असं वाटत असतं की मी शेअर मार्केटमध्ये माझे पैसे घातले म्हणजे मला ते डबल ट्रिपल करून मिळणार, इतका स्वप्नवत असतो. अर्थव्यवस्थेतलं शेअर बाजाराचं स्थान काय आहे आणि त्याचा अर्थव्यवस्थेवर किती परिणाम होतो, आणि अगदी विचारायचं झालं तर शेअर बाजार कितपत विश्वासार्ह आहे? थोडं सैद्धांतिक उत्तर देतो. ॲग्रिकल्चर या कृषी संस्कृतीमध्ये धन होतं. अच्छा. म्हणजे स्थावर होतं. बरोबर. मनुष्य धन होतं. एखादी गोष्ट स्थावर म्हणजे फिजिकली दिसत होती. जमीन भूधन होतं, गोधन होतं. जेव्हा ॲग्रिकल्चरवरून आपण इंडस्ट्री कल्चरकडे शिफ्ट झालो तेव्हा या धनाचं द्रव्यात रूपांतर झालं, ते प्रवाहित झालं, ते त्याला लिक्विड असं म्हणतात, ते लिक्विड झालं म्हणून त्याला द्रव्य म्हणतात. द्रव्याचा अर्थच लिक्विड असा आहे. हो. मग जेव्हा एखादी गोष्ट व्हायला लागते तेव्हा तिला मोजमापाकरता एक तिला प्राईस टॅग लागतो. म्हणजे जे मनुष्य धन होतं अदरवाईज ॲग्रिकल्चरमध्ये, ते इंडस्ट्री कल्चरमध्ये त्याची किंमत ठरली. अच्छा. म्हणजे असं झालं की मनुष्य धन नाही, एक मनुष्य म्हणजे काय 10,000 रुपये महिना, अच्छा. एक मनुष्य म्हणजे 15,000 रुपये महिना, त्याला एक प्राईस टॅग लागला. बरोबर. त्यानंतर काय होतं की जेव्हा व्यवहार होतात, एक्सचेंज ज्याला आपण म्हणतो, विनिमय होतं, तेव्हा या द्रव्याचं विनिमयात रूपांतर करण्याकरता चलन लागतं. हो. दॅट इज करन्सी. आता शेअर बाजार ना ही कशी आहे, एक इंद्रजाल नावाची जादू आहे. तुम्हाला माहिती आहे की नाही मला माहीत नाही. कलकत्त्याची ती एक रोप ट्रिक तिला म्हणतात. अच्छा. म्हणजे एक गृहस्थ असा येतो आणि तो रोप असं वरती फेकतो. तो सगळ्यांनी आपल्याला त्याने संमोहित केलेला असं आपल्याला वाटतं दोर सरळ उभा आहे, मग त्या दोरावर तो चढत जातो. अच्छा. दोरावरून तो खाली घसरतो, वर चढतो. ॲक्च्युली हे काही घडत नसतं, पण आपण संमोहितून आपल्याला वाटतं, कारण आपण हे ॲक्सेप्ट केलेलं असतं की हा दोर आधांतरी आकाशात उभा आहे, त्या आधांतरी दोरावर एक माणूस आणखी चढतोय, तो कसरती करतोय मलखांबा असल्यासारखा. शेअर मार्केट जे आहे ना ते इंद्रजाल आहे. अच्छा. मुळात तो दोर उभा आहे की नाही मला माहीत नाही. आणि भारताबद्दल जर म्हणाल तर विषय असा आहे की भारतातल्या जवळपास 40 कोटी लोकांचं यांचं ठराविक उत्पन्न आहे, त्यांच्यापैकी हार्डली 10 ते 12% लोक शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतात. म्हणजे किती झाले? 5 कोटी लोक झाले. बरोबर. 130 कोटीच्या लोकसंख्येच्या देशात 5 कोटी म्हणजे किती टक्के झाले? साधारण 4% झाले. बरोबर. 4% लोक ज्या बाजारात इन्व्हेस्ट करतात त्या बाजारावर अर्थव्यवस्थेचं मूल्यमापन करणं हे म्हणजे वाढप्यावर चव ठरवण्यासारखं आहे. वाढपी कोण याच्यावर पदार्थाची चव ठरवल्यासारखं आहे. ते फार किरकोळ आहे, ते फार प्राथमिक आहे. दुसरं, शेअर मार्केटवर तुम्ही असं विचारलं विश्वसनीयता काय? मुळात ही विश्वसनीयता नाही आहे. विश्वसनीयता ही शेअर बाजारातली एक कमोडिटी आहे. अच्छा. ती एक वस्तू आहे. म्हणजे तुमचा विश्वास बसून तुम्ही इन्व्हेस्ट करतात, विश्वास उडाला की काढून घेतात. मुळात सत्य काय इथपर्यंत आपण जात नाही. आणि तो विश्वास तुम्हाला एखाद्या सट्ट्यावर ठेवायला लावणं ही मानवी प्रवृत्ती आहे. मला अचानक रात्रीतून झटपट रंगारी श्रीमंत व्हावंसं वाटतंच की, मला कष्ट न करता पैसा येत राहावा असं वाटतंच की, ही वृत्ती शेअर बाजाराने एनकॅश केलेली आहे. तुम्हाला श्रमाशिवाय धन मिळणं, श्रमाशिवाय अर्थकारण चालणं हा भ्रामक कल्पना आहे, इंद्रजाल आहे. अच्छा. त्यामुळे शेअर मार्केटमुळे कंपन्यांची किमती वाढत असतील, पण शेवटी ती एक 15 लिटरची पाण्याची बादली आहे. कुठेतरी बादली भरली, कुठेतरी कमी होणार आहे. अगदी. त्यामुळे काही कंपन्या भरभराटेला येतात तेव्हा काही कंपन्या मार्केटमधनं वाईप आऊट होत असतात. त्यामुळे मुळात तो एक जुगार आहे. त्याच्यावर मूल्यांकन ठरू शकतं की ही कंपनी चांगली, पण मग हे कोणी ठरवायचं? मग काही विशिष्ट दलाल
त्यांनी हाताशी धरलेले काही गुंतवणूक करणारी माणसं ज्यांना ओचा ठो अर्थव्यवस्थेतलं काही कळत नाही, बरोबर. त्यांनी ते दलालांनी त्यांच्याकडून पैसे घ्यायचे, एखाद्या कंपनीत टाकायचे आणि बघा किती लोकांनी टाकले म्हणून कंपनी किती ग्रेट आहे असं त्यांनी म्हणायचं आणि त्यात आणखीन लोकांनी टाकायचं. हे इंद्रजाल आहे. शेअर बाजारावर देशाची प्रगती ठरवू नये, शेअर बाजारावर देशाची अर्थव्यवस्था मजबूत आहे की नाही हे ठरवू नये असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि मी जगातला सर्वोत्कृष्ट शेअर बाजार वॉल स्ट्रीट हा अतिशय जवळून पाहिल्यानंतर हे विधान करतो आहे. त्यामुळे त्याला एक माझा अभ्यास आहे. माझ्या पहिल्या पुस्तकात त्याच्यावर खूप चांगलं असं विवेचन आहे. त्यामुळे त्याच्यावर आपण ठरवू नये. अर्थव्यवस्थेला आता असं आहे की पावसाळा आला की आपण छत्री काढतो. बरोबर. तर छत्रीची रिक्वायरमेंट ही एका विशिष्ट परिस्थितीची आहे. आपण 24 तास डोक्यावर छत्री घेऊन घरात फिरत नाही. बरोबर. कोणीतरी महंत किंवा साधू असल्याशिवाय बाकी लोक असं करत खरं आहे. नाही. त्यामुळे आपण एका गोष्टीकडे बघताना त्या कालखंडापुरता उपयोग एवढंच बघितलं तर मग आपण गुंतून पडत नाही. बरोबर. सारखी आपण छत्री असली तर काढत नाही. तेवढ्यापुरती वापरावी. जर लोकांना आपला देश प्रगती करतो असं वाटून जर जास्त देशात गुंतवणूक येत असेल तर माझ्या शेअर बाजारामध्ये मी काहीतरी ट्रिक कराव्यात. पण त्या ट्रिक आहेत. शेअर बाजारात कुठलीही समृद्धी तयार होत नाही, अच्छा. संपत्ती तयार होत नाही. संपत्ती म्हणजे वेल्थ ज्याला इंग्रजीत म्हणतात आणि समृद्धी ज्याला इंग्रजीमध्ये प्रॉस्पेरिटीवर शब्द वापरता येईल पण इंग्रजी भाषा जरा तोकडी आहे. समृद्धी ही सर्वंकष असते. ही समृद्धी संपत्ती ही फक्त ॲग्रिकल्चर अच्छा. आणि इंडस्ट्री कल्चरमध्ये तयार होते. अरे वा. ग्रामीण भागांमध्ये बँकांचं प्रमाण तितकंसं वाढलेलं नाही आहे. अशावेळी लोक नॉन बँकिंग कंपन्यांकडे आकर्षित होतात आणि त्यात फसतात. अशावेळी लोकांचे पैसे सुरक्षित राहतील असा पर्याय कोणता आणि अशा प्रकारची आर्थिक साक्षरता येण्यासाठी आपण काय करायला हवं? मुळात अर्थशास्त्र हा जो विषय आहे ना हा माणसांनी फार गुंतागुंतीचा निष्कारण केला आहे. हो. अर्थशास्त्र हे अत्यंत सोपी गोष्ट आहे. हे संसाधनांचं शास्त्र आहे. हं. सगळ्यात चांगली अर्थतज्ञ अर्थशास्त्रज्ञ असते आपली आई. अच्छा. कारण ती गरज आणि उपलब्ध संसाधनं यांची जोड घालत आयुष्य काढते. घरातल्या प्रत्येक माणसाची गरज आणि त्याला उपलब्ध असणारं संसाधन. म्हणून त्यावेळेला ती मोठ्या मुलाचे कपडे लहान मुलाला देते. ते ती सगळं रात्रीचं उरलेल्या अन्नाचं काहीतरी त्याच्यावर फोडणीची पोळी असं काहीतरी जे करून बारीक बारीक त्या लोकांची भुकेची गरज ती भागवत असते. त्यामुळे गरज आणि संसाधनं यांचं मेळ घालणारं शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र. त्यामुळे हा सोपा विषय आहे. आर्थिक साक्षरता का नाही? कारण काही लोकांनी याच्यामध्ये फार मोठमोठे जार्गन्स किंवा ज्याला क्लिष्ट शब्द म्हणतात असे आणत गेले आणि ते लोकांना मग असं वाटतं की आपला काही संबंध नाही याच्याशी. म्हणजे खरं तर लोकांचाच संबंध असणारं एकमेव शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र आहे. त्यात प्रत्येक माणसाला कळलं पाहिजे. आपण थोडंसं ते तत्त्वज्ञानात शिकवतो. आपल्याकडे BA अर्थशास्त्र असं आहे. खरं ते शास्त्र असल्यामुळे किंवा ते म्हणजे सायन्स अशा अर्थाने शास्त्र नसेल पण ज्याला शास्त्र म्हणजे सब्जेक्टिव्ह शास्त्र म्हणता येईल अशा अर्थाने असेल ते आपण शास्त्रात शिकवलं पाहिजे. ते BSc ॲग्रिकल्चर असं आपलं असं असतं तसं BSc इकॉनॉमिक्स पाहिजे. पण ते आपण शिकवतानाच नीतीकडे तत्त्वज्ञानाकडे शिकवल्यामुळे काय झालं आहे तो एक तर चिंतनाचा विषय झाला आहे किंवा हे बहुतेक डोक्यावरून जाणार आहे माझा काही संबंध नाही. कुठलाही माणूस आपल्या कुटुंब व्यवस्थेचा खर्च आणि उत्पन्न याचा ताळमेळ घालताना अर्थशास्त्रज्ञापेक्षा महत्त्वाचं काम करत असतो. त्यामुळे लोकांनी त्याकडे बघितलं पाहिजे. मला बँकांच्या प्रश्नाबद्दल असं वाटतं की एक काळ असा होता की या जवळपास 7 लाख गावं असलेल्या या देशामध्ये 6,87,735 गावांचा देश आहे. फक्त 80,000 गावात बँका होत्या. पण या जनधन योजनेमुळे काय घडलं की अनेक ठिकाणी खाती उघडायला लागल्यानंतर बँकेला इन्सेंटिव्ह असतो. तुम्ही एखाद्या बँकेला सांगा बरं की एखाद्या पाड्यावर जाऊन उघडा ते म्हटलं तिथे कोणी येईल कशाकरता आम्ही खर्च करायचा. कारण बँक ही मुळात तुमच्या पैशावर चालते. बँक स्वतः काही पैसा निर्माण करत नाही. ते तुमच्याकडून पैसे घेतात ते तुम्हाला त्याच्यावर 60% इंटरेस्ट देतात व्याज देतात आणि ते कोणाला तरी लोन म्हणून देतात त्याच्यावर ते 10% कमवतात. या 3% बँकेचे उद्योग चालतात. त्यामुळे मुळात तुमचा पैसा दुसऱ्या कोणाकडे तरी देऊन बँक मधल्यामध्ये कमिशन एजंटसारखं काम करत असते. म्हणून पतपेढ्या सोसायट्या किंवा अर्थसंस्था या ज्या असतात या जर तशा अर्थाने सचोटीने कमिशन एजंटचं काम करत असतील तर दोघांना फायदा आहे. पण पैशाचं काय होतं किंवा एकंदरच कुठली गोष्ट साचली ना की ती सडते. पाणी तुंबलं की खराब होतं. पाणी वाहतं असतं तेव्हा ते निर्मळ असतं. तसं तुंबत गेलं पैसा तुंबत गेला काही लोकांकडे येत गेला की तो सडायला लागतो. मग त्याला सगळे हेतू जोडले जातात आणि त्याची वाट लागते. त्यामुळे ग्रामीण भागात आता बँका खूप उघडल्या आहेत. आता बँका मुळात सरकारने एक खूप चांगलं केलेलं आहे की डायरेक्ट डिपॉझिटची स्कीम आहे. त्याच्यामुळे हे सगळे मधले जे हवेतले दलाल होते ते कमी झालेत.
त्यामुळे ज्याचा जो कष्ट करेल त्याला त्याचा पैसा आता मिळायला लागलाय आणि त्याच्याकरता बँकेशिवाय दुसरी व्यवस्था नाही. त्यामुळे आता याच्यापुढे मला वाटतं लोकांनी हे समजून घ्यायची गरज आहे. म्हणजे मला नेहमी असं वाटतं की 5वी पासून किंवा 7वी पासून ते 10वी पर्यंत आर्थिक साक्षरता असा विषय शाळेत कॉलेजमध्ये ॲड केला पाहिजे आणि अतिशय सोप्या शब्दामध्ये अर्थशास्त्र समजावून सांगितलं पाहिजे. अच्छा. म्हणजे मग मुलांना कळेल की अरे हे माझ्यासारखंच आहे की हे कॉमन बरोबर सेन्स आहे, यात काही रॉकेट सायन्स नाही. हं. तर ते आपण त्याचं जे चौथरा आहे तो जरा तो नॉर्मल आणला पाहिजे की त्याला असं वर पेडस्टल ठेवण्यात काही अर्थ नाही. आता आपण मुख्य मुद्द्यावर येऊया. जगातल्या घडामोडींचा अर्थव्यवस्थेवर परिणाम होत असतो का आणि तो नेमका कसा होतो? प्रश्न थोडासा मी बदलून घेऊन उत्तर देईन. अर्थकारणाच्या विवक्षित अशा फ्रेमवर्कमधनं जगात गोष्टी घडवल्या जातात. अच्छा. म्हणजे युद्ध होतं असं म्हणण्यापेक्षा आत्ता युद्धाची गरज असते कुठल्या तरी अर्थकारणाला, म्हणून युद्धाची सिच्युएशन निर्माण केली जाते. संघर्षांच्या पेरण्या ज्या असतात ते युद्धात रूपांतरित होतात. त्यामुळे संघर्ष निर्माण करताना धर्म, पंथ, वंश, आर्थिक विषमता, सामाजिक विषमता, दारिद्र्य ही सगळी त्याची साधनं आहेत संघर्ष पेरण्याची. अच्छा. मोजक्या लोकांना मिळावं, काही बहुतेकांना मिळू नये अशी एकदा आपण व्यवस्था उभी केली की त्यातनं संघर्ष सुरू होतो. संघर्षाचं अटळ रूपांतर युद्धात होतं आणि युद्धामध्ये अर्थकारण चांगलं होतं. त्यामुळे जगातल्या घटनांकडे बघताना यामागचा शोध हा अर्थकारणाने घेता येतो आणि तो अगदी स्वच्छ डोळ्याला दिसतो. म्हणजे घटना समोर जशी येते तशी ती नसते. माझ्या नवीन पुस्तकात टायटॅनिक ते ट्रम्प या 104 वर्षांच्या अमेरिकन कालखंडाचा आणि युरोपीय अर्थकालखंडाचा विचार आहे. त्यात घडलेल्या घटना, त्यात महायुद्ध आहे, त्यात टायटॅनिक आहे, त्यात ग्रेट डिप्रेशन आहे, त्याच्यामध्ये तेल सापडलेलं आहे, तेलाचं एक अर्थकारण आहे, त्याच्यामध्ये 9/11 आहे, त्याच्यात .com घोटाळा आहे, त्याच्यामध्ये बुशचं सत्तेवर येणं आहे, ओबामाचं सत्तेवर येणं आहे, त्यात ट्रम्पचं अचानक कुठून तरी आउट ऑफ ब्ल्यू सत्तेवर येणं आहे. आणि या सगळ्या घटनांचा उहापोह करताना या कशा घडवल्या गेल्या, यामागे काय सूत्र काम करत होतं याचा एक शोध घ्यायचा मी प्रयत्न केला आहे. खरं तर हे लोकांना असं वाटेल की हे फिक्शन आहे, पण हे नॉन फिक्शन आहे. म्हणजे मला कादंबरी लिहिताच आली असती लिबर्टी घेऊन, पण मी ती मुद्दामून लिहिलं. याचं कारण असं, मला हे मुळात हा इतिहास नाही आहे कदाचित, पण हा प्रबंध आहे, हा शोध ग्रंथ आहे. त्यामुळे मी तो शोध घेताना त्या अंगाने घेतला की यामधून एक कॉमन काहीतरी डिनोमिनेटर काढता येतो का, एक कॉमन सूत्र मिळतं का. तर माझं असं लक्षात आलं, 7 वर्ष हे पुस्तक लिहित होतो मी, 481 पुस्तकं मी वाचली, अनेक वेबसाईट आणि याचं तर खूपच वाचन केलं. तेव्हा लक्षात असं आलं की या सगळ्यांमधून एक कॉमन सूत्र जातं आणि ते घाताचं सूत्र आहे. कोणाला तरी तो घात घडवायला हवा आहे, कोणाला तरी आपली जगावर पकड ठेवायला हवी आहे, कोणाला तरी एक जिन्सी जग निर्माण करायचं आहे, कोणाला जगामध्ये वन वर्ल्ड ऑर्डर क्रिएट करायची आहे, जगातल्या विविधतेला एका माळेत ओवायचं आहे ज्यातनं बिझनेस अखंड होत राहील. या सगळ्या योजनांचे हे परिमाण आहेत आणि परिणाम आहेत. त्यामुळे या घटनांकडे बघताना अर्थशास्त्रातून बघितल्यानंतर त्यातनं होणारा फायदा अशी एक गोष्ट आहे. मी असं म्हणणार नाही की त्यांनी जसं प्लॅन केलं तसंच घडलं. म्हणजे डेन्मार्कच्या राजपुत्राचा खून होऊ शकतो, पहिलं महायुद्ध सुरू व्हायला, दुसरं महायुद्ध सुरू व्हायला, एखादा संघर्ष सुरू व्हायला, काहीतरी बेसिक घटना घडू शकते. ती कोणी घडवली नसेल, पण ती घटना घडावी अशी परिस्थिती सतत निर्माण करत गेल्याने भांडणं सुरू होतात. म्हणजे मी स्केरिसिटी केली तर मार्केटमध्ये झुंबड उडतेच ना. मुळात रूट कॉज स्केरिसिटी किंवा दुर्भिक्ष क्रिएट करण्याचं असतं, असमानता क्रिएट करण्याचं असतं, त्यात युद्धाची शक्यता असते. वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे, लोकांची वाचनाची क्षमता कमी होत चालली आहे, अशी हाकाटी आजकाल पेटली जाते. असं आपण अनेकदा पाहतो. पण असं असताना सुद्धा 900 पानांचं एक पुस्तक प्रकाशित होतं आणि बघता बघता दुसऱ्या आठवड्यात त्याची दुसरी, साधारण महिनाभरात तिसरी आवृत्ती छापायला जाते. साहित्य क्षेत्रातला आजपर्यंतचा चमत्कार म्हणावं अशा घातसूत्र या कादंबरीचे आपण लेखक आहात. या कादंबरीत नेमकं काय आहे हे जाणून घेण्याची आम्हाला उत्सुकता आहे. तुम्ही आमच्या श्रोत्यांना घातसूत्राबद्दल काही सांगाल? जसं मगाशी मी म्हटलं की घातसूत्र हे 104 वर्षाच्या एका आढाव्याचा शोध आहे, एका घटनाक्रमाचा शोध आहे. 1912 ते 2016 या 104 वर्षात अमेरिका केंद्रित जगाच्या पटलावर काय घडत गेलं. जसं मला नेहमी असं वाटतं की 1500, 1600, 1700 या शतकांमध्ये
4 सत्ता जगावर राज्य करत होत्या, ब्रिटिश, स्पेन, पोर्तुगीज, फ्रेंच. त्या लयाला गेल्या आणि अमेरिका नावाची एक नवीन सत्ता गेल्या शतकात उदयाला आली. म्हणजे काय घडलं की जगातल्या घडणाऱ्या घटनांचं नियंत्रण या 4 महासत्तांकडे आधी होतं, ज्यांनी जग लुटलं. बरोबर. आणि मी स्पेसिफिकली लुटला हा शब्द वापरतोय. त्यांनी कुठलेही नैतिक मापदंड न करता जगाची असामान्य पद्धतीने लूट केली या 4ही महासत्तांनी. आणि अमेरिका तसं करते का? नाही, म्हणून मी ती लूट म्हटलं. मात्र अमेरिका ही एक लष्करी ताकद उभं राहिल्यानंतर तिचा उपयोग करून घेऊन काही मुठभर लोकांनी जगाची लूट चालू ठेवली. आणि त्या मुठभर लोकांची बंदूक अमेरिकेच्या सैन्याच्या खांद्यावर होती. अमेरिकन माणूस हा इंडिव्हिज्युअली अत्यंत एथिकल, भाबडा आणि साधा आहे. अमेरिकन अध्यक्ष जगातला सगळ्यात ताकदवर सत्ताधीश आहे असं म्हटलं जातं, पण तो सगळ्यात ताकदवर पपेट आहे, कळसूत्री भावलं आहे असं माझं म्हणणं आहे. अच्छा. त्याच्या कोणतरी खांद्यावर बसून हे सगळं करून घेतं आणि त्याची लष्करी ताकद वापरली जाते. नाही तर मध्य पूर्वेत 3 संस्कृती नांदत होत्या. पर्शियन होती, मेसोपोटियन होती आणि कर्दिश होती, म्हणजे तुर्किश. अरबांची एक आणखीन छोटी संस्कृती होती. या एकमेकाशी छान वागत होत्या. पण ज्या क्षणी तेल नावाचा अत्यंत दुर्मिळ असा एक संसाधन आणि एक रिसोर्स सापडला, त्या क्षणी मध्य पूर्वेच्या सगळ्या प्रतलाची आखणी काही लोकांनी करायला सुरुवात केली. तेल उत्पादित कुठे होतं? या मध्य पूर्वेतल्या देशात होतं. बरोबर. तेल कुठल्या चलनात विकलं जातं? फक्त डॉलर. बरोबर. म्हणजे मी पिकवायचं आणि तुमच्या चलनात विकायचं, ही मांडणी कोणी केली असेल? आणि ही का कोल्यांनी ॲक्सेप्ट केली? ती कुठल्या बळावर त्यांना ॲक्सेप्ट करायला लावली? उद्या आपण बासमती पिकवतो आणि त्यांनी सांगायचं बासमती जगात फक्त डॉलरमध्ये विकला जाईल, तर आपल्याला कसं ते वाटेल? पण हे वाटतंच की त्या सगळ्या 25 देशांना मध्य पूर्वेतल्या त्यांचं उत्पादन असलेला एक पदार्थ हा 3ऱ्या देशाच्या चलनात विकला जातो, कारण ते जागतिक चलन आहे म्हणे. अच्छा. म्हणजे अमेरिका देश जर बघितला तर त्या देशाचं ज्याला GDP राष्ट्रीय ठोकळ उत्पन्न म्हणतात, ते साधारणपणे 18 ते 19 ट्रिलियन डॉलर. भारताचं 2.4 ट्रिलियन आहे, मी कंपॅरिझन म्हणून सांगतो. पण अमेरिकेवर जे कर्ज आहे ते 20 ट्रिलियन डॉलर आहे. अच्छा. म्हणजे उत्पन्नापेक्षा जास्त कर्ज, राष्ट्रीय कर्ज, ही व्यवस्था कुठून निर्माण झाली? तर त्या पुस्तकात त्याचा एक उहाब. ही कोण माणसं आहे? त्याचे 3 भाग आहेत. या 104 वर्षाचा घटनाक्रम, हा घटनाक्रम प्रत्यक्ष घडवणारे, नियंत्रित करणारे, आरेखित करणारी सूत्रधार आणि ते करण्याकरता त्यांनी उभ्या केलेल्या संरचना, याला इन्फ्रास्ट्रक्चर असं म्हणतात, असे 3 भाग या पुस्तकाचे आहेत. अच्छा. आणि तो त्या पद्धतीचा आढावा आहे. फक्त हा विषय इतका आपल्याला अपरिचित आहे. म्हणजे मी इथे आलो भारतात तेव्हा एका मासिकात मी लेख लिहिला होता आणि त्याला असं म्हणलं होतं की फेडरल रिझर्व्ह बँक अमेरिकेची जी बँक आहे ही खाजगी बँक आहे असं मी लिहिलं. तर मला जे फोन आले लेखावर त्यातले बरेचसे फोन, असं कसं असेल, तुम्ही काय सांगता? अहो म्हटलं असं आहे, ही सरकारची बँक नाही, अमेरिका चलन छापत नाही, अमेरिकेचं कोशागार, अमेरिकेचं चलन ही बँक छापते आणि ही भारताच्या रिझर्व्ह बँकेसारखी सरकारी बँक नाही, ही खाजगी बँक आहे, ती मुठभर लोकांच्या मालकीची आहे. तर ही व्यवस्था कोणी उभी केली? म्हणून बऱ्याच लोकांना यातला विषय क्लिष्ट वाटतो, पण ज्या पद्धतीने लोक रिस्पॉन्स देत आहेत, मला प्रश्न कसा आहे, आपण एखादा इतिहासकार असतो बघा, बरोबर. तो काय करतो? गड किल्ल्यावर जातो, एक अभ्यास करतो, त्याचा आपलं एक अनुमान काढतो आणि ते लोकांसमोर ठेवतो. मला असं वाटतं हे पुस्तक एखाद्या त्या माणसासारखं मी लिहिलंय. तुम्ही गडावर जाऊन सांगाल की नाही असं नाही हो, अमुक असं पण आहे, मान्य आहे ना, पण तुम्ही मांडणी करा. म्हणजे आपल्या तत्वज्ञानात काय केलं माहिती का? मंडन, खंडन आणि संश्लेषण अशी पद्धत आहे. म्हणजे मांडणी करायची, बरोबर, तिचं खंडन करायचं आणि त्या दोघातनं जे बेस्ट येईल त्याला संश्लेषण म्हणतात, विश्लेषण नाही. विश्लेषण हा अत्यंत ही प्राथमिक आणि खालच्या दर्जाची गोष्ट आहे. अनालिसिस ही सिंथेसिस पाहिजे, संश्लेषण पाहिजे. बेस्ट ऑफ बोथ वर्ल्ड घेऊन, बेस्ट ऑफ बोथ साईड घेऊन मला नवीन निर्माण करता आलं पाहिजे. ती आपली तत्वज्ञानाची पद्धत होती, भारतीय तत्वज्ञानाची. तसं याच्यावर व्हावं. मी काय अंतिम सत्य लिहिणारा कोणी प्रेषित नाही. मला अनुभवलं, मी वाचलं, मला जाणवलं ते मी लिहिलं. तुम्ही ते खोडताना फक्त हे चुकीचं आहे, असं कसं असेल अशी रिॲक्शन देऊ नका. असं नसेल, असं असू शकतं, अशी एक मांडणी करा. त्याची जास्त महत्व आहे. आणि मला असं वाटतं की ते त्या पद्धतीने पोचतंय. म्हणून ते लिहिताना थोडं मी त्याला थोडं रंजकता दिली आहे, कारण ते खोटं त्यातलं काही नाही. त्यातला सगळा डाटा आहे, माझ्याकडे 2 टेराबाईटचा डेटा आहे. त्याच्यावर कोणी काही विचारलं, किती काही कोणी खटले भरले तरी त्याचं डिफेंड मी करू शकेल एवढे तर रेफरन्सेस त्याच्यात आहेत. पण मी असं मांडताना एक आपण गोष्ट सांगावी, कारण गोष्ट सांगणं ही भारतीय परंपरेचा एक अत्यंत
अविभाज्य भाग आहे. बरोबर. आपण गोष्टी सांगणारा देश हो, आहे हो, हो. जगातला एकमेव देश आहे ज्यात संस्कृतीमध्ये गोष्टी सांगणं आहे. तशी ती मी एक तुम्हाला जगाची मी माझ्या झरोक्यातनं पाहिलेली गोष्ट सांगितली आहे. तुम्ही तुमचे झरोके लावा, कॅमेरे लावा, वेगवेगळे झरोके लावून ते बघा आणि सांगा की नाही नाही असं पण दिसतं बरं का, मला त्याचा आनंद आहे. ते सुरू व्हावं. मुळात आपण ज्या जगात जगतो ते जग कोणीतरी माणसं नियंत्रित करतात याची आपल्याला जाणीव व्हावी. हा एकमेव हेतू हे पुस्तक लिहायचं आहे. खळबळ निर्माण करावी, वादग्रस्त विधानं करावी, फेमस व्हावं असा कुठलाही हेतू नाही. मला त्याची काहीही गरज नाही माझ्या आयुष्याच्या या टप्प्यावर. पण याची जाणीव व्हावी की असं जग आहे, बघ आणि शोधून काढ. कारण पुढची जी पिढी आहे ना, म्हणजे मला एका वाचकाने एक प्रश्न असा विचारला एका कार्यक्रमात की तुम्ही कोणी उद्योग करायला सांगितलं तुम्हाला, गरीब बसायचं गुपचूप, नाही तर कशाला लिहित बसता तुम्ही. मला आत्ता तुम्हाला तोच प्रश्न विचारायचा होता की घातसूत्रचा एवढा मोठा पट तुम्ही मांडलाय, तर घातसूत्राच्या मागची प्रेरणा काय आहे? प्रेरणा तीच आहे की तिथे काम करत असताना ज्या घटना कानावर यायच्या त्या तुमच्यासारख्याच मी आधी टायटॅनिक बुडवली कशी असेल काही सांगतात असं म्हणायचो. मग आपण अभ्यास करायला लागतं, म्हणतो अरे एक मिनटं ही शक्यता आहे बरं का. म्हणजे आर्ट जसं पॉलिटिक्स इज अ आर्ट ऑफ पॉसिबिलिटी म्हणतात, तसं शक्यतांचं समीकरण, शक्यतांची मांडणी ही फार खतरनाक गोष्ट आहे आणि ती फार तुम्हाला स्थिमित करणारी गोष्ट आहे. मी जसं बघतो तसं नाही आहे बरं का, काहीतरी वेगळं आहे, हा त्याचा अँगल आहे, हा त्याचा रेफरन्स आहे, हा एक विचार मांडता येऊ शकतो, हे अत्यंत मोहून टाकणार आहे आणि ते कल्पनारंजित नाही आहे. माझ्या पुस्तकातली एकही घटनाक्रमातली घटना ही कल्पनारंजित नाही, त्यात काही कल्पनारंजित नाही. त्याचे सगळे डाटा दिलेला आहे, त्याचे सगळे रेफरन्सेस दिले आहेत, कोणीतरी बघितलेले. त्यामुळे मी काहीतरी एक बसल्या घर बसल्या तयार केलं आहे, कानामध्ये काडी घालून कोरत कोरत काहीतरी एक चित्रपट लिहिला आहे असं नाही आहे ते. इट इज नॉट अ फिक्शन, इट इज अ नॉन फिक्शन, इट इज अ व्हेरी वेल डाटा ओरिएंटेड संश्लेषण आणि संश्लेषण किंवा सिंथेसिस ओरिएंटेड रायटिंग आहे. आणि ते लिहायचं मला एकाने विचारलं, तुम्ही म्हणलात की का तुम्हाला कोणी सांगितलं आहे. मला काय वाटतं माहिती आहे का, की आपल्याला जो माणूस थोडंफार शिकला आहे, ज्याला वाचता येतो, जो साक्षर आहे, बरोबर, ज्याला आकड्यांची शब्दांची ओळख आहे, अशा माणसाला अज्ञानात मरून जायचा अधिकार नाही. ती त्याला परवानगी नाही, ती मुभा नाही. अडाणी माणूस आहे, जगण्याच्या संघर्षात उभा आहे, 2 वेळेचं अन्न जेमतेम मिळवतोय, त्याने दुर्लक्ष करणं, त्याची प्रायोरिटी वेगळी असणं मला मान्य आहे. पण शिकणाऱ्या समाजाला मला हे माहीतच नव्हतं, या अज्ञानात मरून जायची मुभा नाही, हक्क नाही. तो हातबलतेच जाऊ शकतो की अरे मी हे मला माहिती होती, मी काही करू शकलो नाही, हे घडू शकतं. बरोबर, हे मला माहीत असलं पाहिजे. बरोबर, मला अस्वस्थतेने करायचं की नाही हा प्रत्येकाच्या संवेदनशीलतेचा भाग आहे, पण मला माहीत असलं पाहिजे, मला हे कळलं पाहिजे काय विषय आहे. त्यामुळे त्या प्रेरणेने लिहिलं आहे. ती प्रेरणा आहे की जे मला माहीत झालं तुम्हाला माहीत करून द्यावं आणि तुम्ही त्याच्यावर चर्चा करावी. अनेक लोक मला पुस्तक लिहिल्यानंतर भेटले आणि त्यांनी सांगितलं आम्हाला भाषांतर करायचं आहे, अरबीत भाषांतर करायचं आहे, असं एक माणूस मला येऊन भेटून सांगून गेला. ते होऊ द्यावं ना, एक विचार येतो ना. बरोबर आहे. म्हणजे हे काही माझ्या उत्पन्नाचं साधन नाही, माझ्या उत्पन्नाकरता मी लिहिलेलं नाही. त्यामुळे ते लिहू द्यावं. जास्तीत जास्त स्वस्तात मला खरं पुढच्या आवृत्त्या लोकांना द्यायच्या आहेत. मुलांना वाटतं कॉलेजच्या मुलांनी ते वाचावं, कॉलेजच्या मुलांनी त्याकडे बघावं, ज्या जगात ते प्रवेश करणारे ते जग कसं आहे त्याचा एक धांडोळा, एक अंदाज त्यांना येईल. पाण्यात उतरताना आपण पाण्यात पाय घालून बघतो ना, टेम्परेचर किती आहे, खोली किती आहे, तर ते त्यांना आयुष्यात उतरायचं आहे. त्यांना कळावं कुठलं तळ आहे आपल्या भोवती. आता हे दिसायला छान दिसतं, निळबिळं फरशी विरशी, आकाशाचं प्रतिबिंब पडतं, खूप छान वारा येतो, पण मुळात काय आहे हे त्यांना कळलं पाहिजे. मराठी साहित्य क्षेत्राचा विचार केला तर विश्वास ठेवायला कठीण असं नेत्रदीपक यश आज घातसूत्रने मिळवलंय. लोकांच्या आणि विशेषतः विचारवंतांच्या अत्यंत उत्स्फूर्त आणि कौतुकास्पद अशा प्रतिक्रिया घातसूत्राला मिळत आहेत. करंजीकर सर, तुम्हाला काय वाटतं या यशाचं गमक नेमकं कशात आहे? एक तर माहीत नसलेला विषय आहे, त्यामुळे त्याचं एक आकर्षण आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की मराठीमध्ये अशा विषयावरचं पुस्तक नाही. हो, त्यामुळे एक पहिलीटकरण असते ना, जसं एक पहिलटकरण पण आहे. पहिल्यांदा जरा नवीन काहीतरी असा विषय आहे. एक चाळवा ज्याला उत्सुकता निर्माण करणाऱ्या 2 गोष्टी आहे, नवीन विषय आणि माहीत नसणं, अनावेर असणं. तिसरी गोष्ट ती थोड्याफार प्रमाणात 10% श्रेय माझ्या मांडणीला आहे, कारण मी गोष्टी स्वरूपात ते सांगितलं आहे. आणि चौथी गोष्ट अशी आहे की अर्थशास्त्र आपल्या आयुष्याला आता गिळंकृत करत आहे हे लोकांना कळायला लागलं आहे. त्यामुळे एक भुसभुशीत माती तयार व्हावी तसं ते जनमत तयार होतं आणि त्यात काहीतरी चांगलं बीज पडतं असं त्याचं झालं आहे. त्याचं टायमिंग चांगलं आहे.
हां, थोडंसं अर्थकारणाकडे लोकांचं लक्ष जायला लागलं आहे. बरोबर. सगळं जग ग्लोबलायझेशनमुळे एक मोठं खेडं झालेलं आहे. आपण त्याचा एक अपरिहार्य भाग आहोत. आपल्याला स्वातंत्र्य नाही. या ज्या भावना तयार होत आहेत, हे जे जनमत तयार होत आहे, त्यात ते पुस्तक, ते मग स्वातंत्र्य नाही, ते तुमचं पारतंत्र्य कुठपर्यंत घेऊन जाऊ शकतात, याचा एक अत्यंत विदारक असं चित करतो. म्हणजे एका लेखकाने, एका वाचकाने मला सांगितलं की हे विलक्षण आहे, हां, हे अत्यंत गुंतवून ठेवणारं आहे आणि हे अत्यंत विदारक आहे. हां. तर या 3 शब्दात मला वाटतं त्याचं यश आहे. म्हणजे मी आपल्या सगळ्यांना सांगेन, आपण हे वाचावं जरूर. आणि म्हणजे खरोखर त्याचं तुमचं काही मत असो, पण तुम्ही वाचावं आणि जेवढे वाचतील तेवढं ते मला पोचल्याचा आनंद आहे. मी एक तर गोष्ट करून आता रिकामा झालो आहे, आता काही उरलेलं नाही. त्यामुळे ते रिकाम पण मला हवंसं आहे. ते तुम्ही जास्तीत जास्त दिलं तर बरं वाटेल. आज आपण इथं घातसूत्रचे लेखक दीपक करंजीकर सर यांच्याशी संवाद साधला. सर, आपण आज इथे आलात, आमच्या श्रोत्यांना एक छान मेजवानी दिलीत आणि खरं सांगायचं तर एक अत्यंत वेगळा विषय की जो सर्वसाधारणपणे वाचनालयात गेल्यानंतर अशा पुस्तकाला हात घातला जात नाही आणि अगदी कबूल करायचं प्रामाणिकपणे. तर अशा विषयाला आपण जावं, यातलं काहीतरी ऐकावं, यातलं काहीतरी वाचावं, अशी धारणा फार कमी लोकांची असते. मला असं वाटतं की तुम्ही आमच्या डोळ्यात जे अंजन घालायला निघालायत, ते काम जे तुमचं आहे ते घातसूत्र ही कादंबरी नक्की करेल. त्या कादंबरीचं आणि यश आहे. तुम्ही इथे आलात, श्रोत्यांशी संवाद साधलात, त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच. आत्ताच आपण लोकप्रिय अभिनेता, उत्तम वक्ता, प्रख्यात लेखक आणि अर्थतज्ज्ञ दीपक करंजीकर यांची मुलाखत ऐकलीत. नमस्कार.